ज्ञानदीप लावू जगी। हरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनुसया गुरुधर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष गुरुत्व वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू हरी चरण संततिया हरी चरण श्री सहा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य राहणे स्नान विठ्ठला अवतार विश्वतारा वया धरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनुसया गरुधर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव दरवर्षी आपण साजरी करीतच आहोत, पण गेले 4 वर्ष झाला आपण कीर्तनाच्या माध्यमातून तो संपन्न करतोय। 1 वर्ष सायंकाळची कीर्तन सेवा केल्यानंतर मला वाटते सकाळच्या कीर्तनाचे हे 3रं वर्ष असेल। तुम्ही म्हणाल पुन्हा तोच अभंग घेतला, पुन्हा पुन्हा त्या अभंगावर बोलावं एवढा मी जरी विद्वान नसलो तरी संतांनी मात्र ते चाकुरीत बांधून ठेवलेले, त्याच्यामुळे दुसरं घ्यायचं कारण नाही। विठ्ठला संत एकनाथ महाराज या अभंगाद्वारे भगवान दत्तात्रयांच्या अवतारा संबंधीचं वर्णन करत असताना अवताराचं कारण आणि अवतार जो झाला त्या संबंधाने मीमांसा या अभंगात मांडतायत। विठ्ठला हॅलो विको सगळं काढून टाक, प्लेन कराय एकदम प्लेन करा। विठ्ठला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज बोलतात, भगवान परमात्म्याने जो अवतार घेतला त्या अवताराचं प्रयोजन काय असेल तर महाराज बोलतात, धरी अवतार विश्व तारावया। महाराज या अवताराचं प्रयोजन सांगतात, जिच्या ठाई जन्म घेतला महाराज उल्लेख करतात अत्रीची अनसुया गरोधर आणि मग तो काळ मास वार तिथी सांगत असताना महाराज बोलतात, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी अवतार पूर्ण आहे, परिणाम मुहूर्तही पूर्ण तिथीचाच निवडलेला आहे। पौर्णिमा ही पूर्ण तिथी आहे। महाराज त्याचाच उल्लेख पुन्हा 3ऱ्या चरणात करतात, तिथी पौर्णिमा पूर्ण तिथी कोणती असं जर कोणाला वाटेल, महाराज काय बोलले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एवढंच म्हटलंय पूर्ण तिथी। पण पूर्ण तिथी कोणती असं जर कोणाला वाटत असेल तर महाराज ते शब्दांकन पुढच्या चरणात करतात, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष
गुरुतो वासर उत्सव काळ. महाराज बोलतात निर्गुण निराकार असणारा परमात्मा पण तो सगुण साकार झाला, तो पूर्णत्वाच्याच रूपाने. म्हणून महाराज बोलतात एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले विठ्ठला. संवादाची सुरुवात आहे, बरोबर 12:15 आपण फुलं टाकून सेवा थांबवणार. महाराज बोलतात जो परमात्मा अवताराला आला ना, त्या अवताराला आलेल्या परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे मुळात तो निर्गुण आहे. झालाय सगुण आहे, निर्गुण पण आता झालाय तो सगुण. तसा तो एकटाच आहे. सगुण आणि निर्गुण एका परमात्म्याची दोन रूप आहेत. सगुण आणि निर्गुण वेगळा नाही. एक आणि ह रूप नामा अज सच्चिदानंद धामा. एक आणि ह रूप नामा एकच. आणि ह त्याला कसलीच इच्छा नाही. अरूप त्याला रूप नाही. अनामा त्याला नाव नाही. तसं नाव आपल्याला तरी कुठे नाव घेऊन आलोय का आपण? नाव घेऊन आलोय का? इथं आल्यावर ठेवलंय का नाही? एकानेच ठेवलं नाव. नाव कोण ठेवतं? नाव कोण ठेवतं? पाळण्यात घालून नाव कोण ठेवतं ते मी विचारलंय तुम्हाला. पुन्हा अख्खा गाव नाव ठेवतं ती भागनेराळा आहे का नाही? पुन्हा पारावर बसून अख्खं गाव त्याला नावच ठेवत राहतं. ती नाव निराळ. पाळण्यात कोणी ठेवलं नाव त्याचं? आत्याने आहे का नाही? आत्या इथे बुक्या खाऊन जाती. महाराज बोलतात अनामा आज सच्चिदानंद परधामा. जन्म मृत्यू विरहित असणारा तो अज आहे. म्हणून ज्ञानोबराय सुद्धा बोलतात पहा, म्हणून अजत्व परते ठेवी. मला जन्म मरण नाही याच्यात तो गुंतत नाही. हे सगळं बाजूला ठेवतो तो आणि अवतीर्ण होतो. आणि ह अरूप अनामा आज सच्चिदानंद परधामा. आणि मग महाराज त्याचं धाम सांगतात. परमधाम हे ज्याचं धाम आहे पण तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप धारण करून या ठिकाणी प्रगट होतो. विठ्ठला भगवान परमात्मा स्वतः बोलतो पा, मी परमात्मा केव्हा प्रगट होतो नेहमी ऐकत आलेला आहात. फक्त त्या कारणांचा उल्लेख करून मला पुढे जायचे, त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. स्वतः भगवान परमात्मा बोलतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. काय करतो तो परमात्मा? महाराज बोलतात यदा यदा ही धर्मस्य म्हणून अवतीर्ण झालेला परमात्मा इथं आल्यानंतर नेमकं काय करतो? तर महाराज सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनाचा निपात हे ज्याच्या अवताराचं प्रयोजन त्यालाच म्हटलेलं आहे ईश्वर. मी आता ईश्वर म्हटलोय, मी ब्रह्म नाही म्हटलं. ब्रह्म वेगळं आणि ईश्वर वेगळा. ज्याला कसलीच उपाधी नाही ते ब्रह्म. आणि मायेची उपाधी घेऊन जो अवताराला येतो तो ईश्वर. हे लक्षात घ्या. त्याला कसलीच उपाधी नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हटले पा, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. तुम्हाला कसलीच उपाधी नाही. उपाधी विरहित असणारा परमात्मा अवतीर्ण होतो. कशा करता? सज्जनांच्या रक्षणाकरता. हे तर आपण बोलताना म्हणतो बरं का, बऱ्याच वेळा आम्हाला बी म्हणावं लागतं कधी कधी. तारीख दिलेली असते. आपल्या गावचे कोण? आपल्या गावचे सज्जन. सज्जन बसलेली सगळी माहिती असतात. कीर्तनाचं बोल मनात म्हणतात कीर्तनाचं बोला. ते किती सज्जन आहे आम्हाला माहिती. ओघाने बोलून जातो. महाराज सज्जन कोणाला म्हणतात? तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता बघून मिळेची
तुकोबराय नक्कीच ज्ञानोबरायांकडे पाहून म्हणत असतील, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. माणसं बऱ्याच वेळा आता बोलता बोलता म्हणतात बरं का, काय बरं का आता सज्जन राहिलेच नाही, सज्जन लोक राहिलीच नाही असं माणसं ओघाने बोलतात. पण ऐका, तुकोबरायांच्या शब्दात बोलतो आधी, तुका म्हणे अंगे व्हावे ते आधी आपण व्हावं लागतं. आपण सज्जन झालं की जग सुद्धा आपल्याला सज्जनच दिसतं. हे मान्य आहे तुम्हाला? आपण सज्जन झालो की जग सुद्धा आपल्याला कोण दिसतं? सज्जनच दिसतं. मग आता जग आपल्याला दुर्जन का दिसतं? तुम्हीच म्हणा, मी काय ठपका तुमच्यावर ठेवू. आपल्याला लोक दुर्जन दिसतात याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडतो. हाच त्याचा म्हणजे भाव वेगळा असायचं काय कारण आहे? तोच भाव आहे ना. तुम्ही नेहमी ऐकता का नाही, नाथबाबांनी चालवलेली कावड, कोणाला पाणी पाजलं? ते गाढवाला पाणी पाजलं. पाणी कोणाला पाजलं? गाढवाला पाजलं. असं तिथं बसलेले गाढव म्हणत होते. तिथं 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 मी इथलं नाही सांगत, तिथं बसलेली म्हणत होती, अरे चालवलं कोणाला होतं? साक्षात शिवजींना. आणि पाणी पाजलं कोणी? गाढवाला. पाजलं गाढवाला. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही गाढव म्हणायचा गाढवपणा करा, मला त्याच्यात माझा शिवजी दिसला म्हणून मी पाणी ते तिथं पाजलं. म्हणजे एकनाथ महाराजांना गाढवात सुद्धा शिवजी दिसले, कारण एकनाथ महाराज शिव स्थितीला पोहोचलेले होते. बाकीच्यांना गाढव दिसले, कारण बाकीचे बोला थोडं का मी सगळं सांगावं काय? एक लक्षात घ्या, जगत वाईट आहे अशी नावं ठेवत बसू नका. अगोदर आपण चांगलं बना. चांगुलपणा जर आपल्याकडे असेल ना, तर जगात कुठेही तुम्हाला वाईटपणा पाहायला मिळणार नाही. चांगुलपणा स्वतः बाळगलेला अर्जुन दुर्जन शोधायला गेला तर त्याला दुर्जन मिळला नाही. पण ज्याच्या ठाई चांगुलपणा नव्हताच असा असणारा दुर्योधन सज्जन शोधायला गेला तर त्याला सज्जन मिळाला नाही. याचं कारण एकच, स्वतः आधी चांगलं बना. महाराज बोलतात, स्वतः आधी चांगलं बना, त्याकरता चांगल्याच्या संगतीत राहा. सगळ्यात महत्वाची बाब ही, चांगल्याच्या संगतीत राहायला शिकलं पाहिजे. कारण सज्जन आहे ना, सज्जन ज्यात कसलाच बदल होत नाही तो सज्जन बर का. नाही बदल होत त्याच्या. हे चंदनाच्या बुडाला बऱ्याच वेळा सर्प असतात. हे आता आपण शेतीत बी पाहिले का नाही? चंदनाची बुडी सर्पीचे दुवार, जसं ज्ञानोबराय बोलतात. चंदनाच्या बुडाला सापांनी विळखा घातलेला असतो, पण चंदनाच्या बुडाला सापांनी विळखा घातला म्हणून कधीही चंदन विषारी झाला नाही. याचं कारण आहे, त्याने त्याचा चांगुलपणा शेवटपर्यंत सोडलेला नाही. जगाला नावं ठेवण्यापेक्षा चांगुलपणा स्वीकारायचं काम आधी आपण केलं पाहिजे. चांगलं व्हा, स्वतः सज्जन बना आणि सज्जनाच्या संगतीत राहा. स्वतः सज्जन असून दुर्जनाच्या संगतीत गेला ना, तुमच्या संगतीत दुर्जन आल्यानंतर कदाचित तो बदलेल, पण तुम्ही कदाचित दुर्जनाच्या संगतीत गेल्यानंतर तुम्ही मात्र सज्जनच राहिलं पाहिजे. म्हणून नको त्याचा पाठिंबा घ्यायचा नाही, नको त्याला पाठिंबा द्यायचा बी नाही. मी इलेक्शनचं नाही सांगत तुम्हाला, सध्या तेच चाललंय म्हणून डोक्यात येईल पुन्हा. काय सामर्थ्य होतो या एकेकाचेनी मनोव्यापारे. ज्ञानोबराय बोलतात, सृष्टी होय संहारे. एका एकाने मनात आणलं तर सृष्टीचा संहार सुद्धा करू शकतील एवढं सामर्थ्य होतं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य एवढं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं, पण तरी सुद्धा त्यांना बदनाम व्हावं लागलं. याचं कारण जर काय असेल ना, तर चुकीच्या माणसाची केलेली पाठराखण.
अनमोल असणारी माणसं, पण केवळ त्यांची किंमत केवढी मोल झाली याला कारण जर काय असेल ना, तर चुकीच्या माणसांना साथ दिल्याचा परिणाम. विठाला सज्जन सज्जनपणा सोडत नाही, दुर्जन दुर्जनपणा सोडत नाही. जमायचं कसं? तुम्ही म्हणता तुम्ही सांगून मोकळं झाला आम्हाला, काय सज्जन आणि सज्जनपणा सोडायचा नाही, पण दुर्जन चाल करून येते त्याचं काय? परमात्मा बोलतो त्याची काळजी तुम्ही करायची नाही. तर माझं अवतार कार्य ठरलेले परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. दुर्जनाचा निपात करण्याकरता तर मी अवतीर्ण होतो ना. याच शब्दाचं प्रयोजन केले पहा. या शब्दाचा भाव मांडत असताना गोस्वामी तुलसीजी बोलतात, जब जब हुई धर्म की हानि, बाणल असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधी सज्जन पीडा. सज्जनांची पीडा दूर करण्याचं काम कोण करतो? हा भगवान परमात्मा करतो. म्हणून एके ठाई जगद्गुरु तुकाराम महाराज छाती ठोकपणे सांगतात, आम्हासाठी कशाचा परिणाम आहे? महाराज बोलतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. छाती ठोकपणे महाराज सांगतात. याचा अर्थ काय? धर्माची म्हणजे अवताराचं प्रयोजन मांडत असताना परमात्मा बोलतो एक आहे धर्म आणि दुसरा वर्ग आहे तो जो धर्माचं करतो आचरण, ज्याला म्हटलंय सज्जन किंवा संत. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात त्या परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे, तो परमात्मा आमच्या करता अवतीर्ण झाला आणि आमच्या करता अवतीर्ण झाल्यानंतर आमचं रक्षण करताना त्याने मागे पुढे पाहिलं नाही. बरं का, आपण माणसाने जोडलं नातं तर एक परमात्म्याशी जोडावं, जोडलं नातं तर एक परमात्म्याशी जोडावं. व्यवहारातली नाती कामाला येत नाही, ती कुचकामी येत. म्हणून तुकोबारांनी शब्दच वापरलाय पहा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. तेवढाच एक सोयरा असाय, तेवढाच एक सोयरा, तेवढंच एक नातं असे, ती नातं कधीच तुम्हाला गोत्यात आणत नाही. व्यवहारात आपण म्हणतो नाती गोती नाती गोती, ती व्यवहारातली नाती गोत्यात आणल्याशिवाय म्हणजे माझ्या आधी म्हणताय तुमचा बी अनुभव तसाच आहे का? व्यवहारातली नाती गोत्यात आणत्यात बरं का. मग ती ह्या नात्यातली असो नाही तर त्या नात्यातली असो. महाराज बोलतात जोडायचं ना नातं एक भगवान परमात्म्याशी जोडा. तुकोबरायांनी जोडलं बरं का. महाराज बोलतात ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठविती विठोबाचे. तुम्ही म्हणताल इथं म्हटलंय पाया आठविती विठोबाचे ते माझे सोयरे, आणि तुम्ही म्हणताय देव जोडला, देऊ का त्याला हे प्रमाण? महाराज बोलतात देव सोयरा देव सोयरा देव सोयरा सोयरा करून घ्या. मग काय करतो? आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. वैभव त्याच
पण त्याच्या वैभवाने तो आपला शृंगार करतो. बर का, वैभव त्याचे, पण शृंगार तो कोणाला? भक्ताला. आणि भक्तांना शृंगारल्यानंतर भक्त एकदा चांगला शृंगारला मग त्या भक्ताला पाहून त्याला आनंद होतो आणि मग म्हणतो बस आता माझा भक्त बाकी भक्त शोभतो. पटत नसेल तर सांगू का? लेकरं नटवता ना तुम्ही, त्याला कळतं त्यातलं काय? कळतं काय? त्याला काजळ लावायचं असतं, काजळ. तुमचा जीव चाललेला असतो काजळ लावायला, बरोबर ना? आणि त्याचा जीव चाललेला असतो काही करील पण नाही डोळ्याची बोटाची गाठ पडून देणार, बरोबर ना? कळते नाही? कार्ट लाथा घालीत तेव्हापासूनच सवय लागली का काय त्याला कळत नाही. ते कार्ट लाथा घालीत, हातावर हाणत लाथा, पण तरी बी तसल्याही तडाक्यात बोटाचं काजळ डोळ्यावर कधी जातं तिथे लेकराला बी कळू देत नाही. आणि आता म्हणते हा किती आता छान दिसतो, तिने तिला काजळ लावण मग म्हणावा ना मी छान दिसते. नाही ना, लेकराला काजळ लावते, लेकराला काजळ लावून तो छान दिसतोय याचा आनंद तिला होतो. म्हणून म्हटलं आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. पण हे कधी होतं? देव सोयरा देव सोयरा देव सोयरा झाली. म्हणून तुकाराम महाराज म्हटले पा आपुला तो एक देव करून. तुमच्या पाठ आहे, मला ह्यातला भाव सांगायचा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपण ओघात काय माहितो काय तुकाराम महाराज बोलतात, तो परमात्मा एक आपला करून घ्या. तो परमात्मा एक आपलासा करून घ्या. मी याच्या उलट तुम्हाला सांगतोय, तो एकच फक्त आपला आहे. तो एकच फक्त आपला आहे. तो एक असणारा परमात्मा आपला करून घेतला ना की मग महाराज बोलतात मग तुम्हाला सुखाच्या राशीवर लोळायला मिळेल. आणि त्याला जर टाळलं ना, येरती माई के दुःखाची करून घेतला ना त्याला अनुभव आला. देव सखा जरी, देव सखा जरी. आता जर तरची भाषा अवघड असते बर का. महाराज काय बोलले? देव सखा जरी हे असल तर देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ही कृपा सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. आणि ज्याच्या वाट्याला ही कृपा आली ना त्याचं आयुष्य कसं होतं माहिती का? घालोनिया भार राहिलो निश्चिंती. तर महाराजांना माहितीये तू का म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. कारण तो बोलून गेलाय काय? योगक्षेम वहाम्यहम. वाहतो तो परमात्मा भक्तांचं योगक्षेम. कौरव पांडवांचं युद्ध माहितीये ना? कौरव पांडव जे युद्ध कुरुक्षेत्रावर झालं ऐका. ते कुरुक्षेत्र आजही आपल्याला संदेश देते. कुरुक्षेत्र आजही आपल्याला सांगते आपल्या विरोधात चक्रव्यूह रचणारी परकी नसतात.
ती आपलीच असतात. त्यांनी कितीही चक्रव्यूह रचलं तरी आपण हातबल व्हायचं नाही. मार्ग न्यायाचा आहे ना, का सत्याची धरली आहे ना, मग आता माघार घ्यायची नाही. याचं कारण असे, नियम असा आहे, यतो धर्म ततो जय. जिथे धर्म आहे तिथेच मात्र जय हा ठरलेला आहे. तुम्हाला किती उदाहरणं देता येईल. महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे या ठिकाणी. ह्या सगळं जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्या, नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन घ्या. धर्माचरण किती होतं. धर्माचरण स्वतःचं होतं याच्यात नवल नाही. धर्माचरण स्वतःचं होतं याच्यात नवल नाही. तेवढ्या धर्माचरणाचा पगडा मावळ्यावर सुद्धा होता, हे समजून घ्या. महाभारतातलं सूत्रच आहे पहा, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असेल तशीच प्रजा, हे महाभारताचं सूत्र आहे. लाल किल्ल्यामध्ये, लाल महालामध्ये, लाल किल्ला वेगळा लाल महाल वेगळा, हे समजून घ्या. पुण्यातला आहे तो लाल महाल आणि दिल्लीतला आहे तो लाल किल्ला. लाल महालावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकला, शाहिस्तेखानाची बोट उडवली आणि त्याच वेळेला मात्र स्वतःच्या प्राणाच्या भीतीने, स्वतःच्या मरणाच्या भीतीने बरेच जण असे धावू लागले. त्या धावपळीत सुद्धा शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाजवळ जाती आणि ती बोलते, अरे माझी लेक, तुझी भाची कुठंच दिसत नाही. याचा अर्थ बहुतेक मावळ्यांनी तिची वाट लावलेली दिसते. शाहिस्तेखानाची बहीण बोलते, पण शाहिस्तेखान बोलतोय, तोंड आवर, मला माहितीये मावळे एवढे सामर्थ्यवान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एवढे ताकदवान आहे, एवढे सामर्थ्यवान आहे, त्यांनी ठरवलं तर ते काय बी करतील, एवढी ताकद त्यांच्यात आहे. पण मला खात्री आहे, काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दुसऱ्याच्या आई बहिणीच्या पदराला हात सुद्धा लावणार नाही. कोण बोलते? शाहिस्तेखान. शाहिस्तेखान मावळा नाही म्हणत मी. हे लक्षात. धर्माचरणाचा पगडा किती होता. राजे धर्माचरण करत होते याच्यात नवल नाही, प्रजा सुद्धा तेवढी धर्माचरण करत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता औरंगजेबाच्या कानावरती आली. त्याच वेळेला त्यांनी आपले दोन्ही गुडघे टेकवले, हात वर केले आणि वरती तोंड करून तो बोलतोय, ए अल्लाह, ए खुदा, जन्नत के दरवाजे खुले रख. हर एक स्त्री की मां बहन जैसा इज्जत करने वाला एक विश्व का योद्धा तेरे पास आ रहा है. औरंगजेबानी म्हणावं, औरंगजेबानी. एवढा धर्माचा संस्कार झाला कसा, याला कारण जर काय असेल ना, छत्रपती शिवाजी महाराज हे राजे जरी असले तरी सुद्धा वेळ मिळेल तेव्हा तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता पुढे येऊन बसायचे आणि त्या कीर्तनातला संस्कार होता, पराविया नारी रखुमाई समान. विठ्ठला विठ्ठला. आधी बोलत नाही, पाहिलं ना आठवलं म्हणून बोललो. राजेंनी दिलेला एक विचार तुम्हाला सांगतो. राजे बोलतात, स्वराज्यावर येणारं जे जे संकट होतं ना, त्या संकटाकडे मी कधी संकट म्हणून पाहिलं नाही, उलट कर्तृत्व गाजवण्याची नामी संधी म्हणून मी त्या संकटाकडे पाहिलं. योग्य नियोजन आणि योग्य नेतृत्व जर असेल ना, तर जे युद्ध हजारो सैन्यांनी सुद्धा जिंकता येत नाही, लक्षावधी सैन्य बरोबर असून सुद्धा शत्रूचं नामोहरण करता येत नाही. पण योग्य नियोजन आणि योग्य नेतृत्व असेल ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त वाघ नख्याने सुद्धा शत्रू मारता येतो.
अफजल खान फाडला, किती हजार सैन्य घेऊन गेलते लक्षावधी? मुठभर मावळे नाही, बोटभर बोटा मोजल एवढी 4-5 जणांची संख्या होती, बाकी सगळी लांबच होती ना. मी का बोलतोय तुम्हाला? आजही धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा समोर येते. याचं कारण जर काय असेल ना, तर शिवछत्रपतींनी त्यांच्यावरती केलेला संस्कार आणि शिवछत्रपतीवरती संस्कार होते. याला कारण जर काय असेल ना, तर जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या संस्काराचा तो परिपाक. जोडलंय ना नातं भक्ताचं त्या परमात्म्याशी. परमात्म्याशी जर भक्ताचं नातं जोडलंय ना, तर आता तुमचा धर्म सांगू का? ज्ञानोबराय बोलतात, निज धर्म चोखडा, नाम उच्चारू घडघडा. जे तुकाराम महाराज बोलतात, हाची माझा नेम धर्म, हाची माझा धर्म आणि माझा धर्म आहे म्हणून हाची माझा नेम. जो धर्म आहे तोच नियम महाराज करतात आणि त्या धर्माचे तत्व नियम मानून आपल्या जीवनामध्ये वाटचाल करतायत. काय महाराज बोलतात? धर्म मुखी विठोबाचे नाम. मी महाभारतातलं उदाहरण तुम्हाला सांगत होतो. पहाते पांडव अखंड वनवासी, पण अखंड वनवासी जरी असले तरी भगवान परमात्म्याचं नामोच्चारण त्यांच्याकडून कधी बंद पडलं नाही. त्याचा परिणाम काय आहे का? जरी तो परमात्मा म्हणत असला ना, यदा यदा हि धर्मस्य, हे तत्व लावत असताना, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम, हे तत्व लावत असताना आपला परका हा भाव तो ठेवत नाही. ठरलं कौरव पांडवांचं युद्ध होणार, याच्यात काडीचाही बदल नाही. हे सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणजे आता युद्धाला सामोरं गेल्याशिवाय पर्याय नाही. आता करायची तयारी ती फक्त युद्धाचीच तयारी करायची. आता वाटाघाटीचा विषय संपला, चर्चेचा विषय संपला, हे सगळ्यांच्याच लक्षात आलं. आणि जो तो आता तयारीला लागला. आणि तयारीला लागल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये एक विचार असा येऊन गेला, आपलाच भाऊ आहे बळीराम, बळीराम दादा आपलाच भाऊ आहे, पण जरी असला आपला भाऊ तरी त्याला लळा दुर्योधनाचा ज्यादा आहे. गदा युद्ध शिकवलेलं होतं ना, त्याच्यात तो प्रवीण होता. विचार केला, जर हाच बळीराम दादा कौरवांच्या बाजूने गेला तर मी पांडवांच्या बाजूने जाऊन सुद्धा उपयोग होणार नाही. आणि मग लक्षात आलं, काहीही करून बलराम दादा इथं राहता कामा नये. या निर्णयापर्यंत कृष्ण परमात्मा पोहोचला. फक्त आता बलराम दादाला इथून काढून कसं द्यायचं याच विचारात तो परमात्मा. तुकोबराय बोलतात, दुराविला सखा बळीभद्र. बलराम दादा भाऊ आहे, पण नाही त्याचं ऐकलं, नुसतं ऐकलं नाही, त्याला जवळ नाही ठेवला. सहज दुपारची चर्चा चालली होती, शिष्टाई झाली, पण शिष्टाई फोल ठरली. दादा बहुतेक आता युद्धाशिवाय पर्याय नाही, युद्ध होणार हे निश्चित झाले. युद्ध जर होणारच असेल
तर आता मला पांडवाच्या बाजूने गेल्याशिवाय जमणार नाही. दादा, यावर तुमचं मत काय? दादाच होते ते. दादा कोणाचं मत ऐकतात? दादा दादा ऐकतो कुणाचा? ऐकत नाही म्हणून दादा म्हणतात ना. दादा कोणाचं ऐकतोय थोडीच. दादा पटकन बोलून गेले. मला माहिती हो तुम्ही पांडवाकडे जाणार, हे माहितीच आहे, त्यात बदल नाही. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही जसं पांडवाकडे जाणार तसं मला सुद्धा कौरवाकडं जावं लागणार. मला कौरवाकडे जावं लागणार हे शब्द कानी पडले की मग देव म्हणले तुम्ही कौरवाकडे जाणार, मग घोटाळा होणार. पांडव जिंकू शकत नाही. दादा विचार करा राव थोडा. हो दादा, बदलत चाललंय बरंचसं आता. पहिल्यासारखा काळ राहिला नाही. बारकाईने विचार करत जरा, नीटनीटकं बोलत जा. तुम्ही कधी काहीतरी बोलता, काहीतरी घोटाळा करता, उगा मागच्यांच्या आकली बंद करता. कधी कधी मागच्यांच्याच आकली बंद करता असं नाही दादा, कधी कधी तुमचीच अक्कल बंद होती. मागं तुम्ही असंच काहीतरी बोलला आणि पुन्हा उपोषणाला बसला. बरं का दादा, नीट बोलत जा. कॅमेरे चालू असतात. कॅमेरेवाली मग सगळीकडे दाखवतात. घोटाळा होतो दादा. निर्णय नीट घ्या. बाजू कोणाची घ्यायची नीट घ्या, नीट घ्या. हे बघ कृष्णा, तुला मी एकाच वाक्यात सांगितलंय का तुला अशाच 12 वाजवायचे? मी सांगितलंय ना तुला, मी कौरवाच्या बाजूनी लढणार म्हणजे लढणार, त्यात बदल नाही. जेवण दोघाची झाली आणि बलराम दादा बोललाय बघा, मला पुन्हा 4-4:30ला श्रावण महिना चाललाय, पोथीला जावं लागतं. जेवण झालंय, मला आता गडीवर पडू द्या, झोपू द्या म्हणून देवाला जायला सांगितलं. बलराम दादा झोपले आणि देव बी असा हुशारीचा बरं का. बलराम दादा वामक कुक्षला जसा झोपला ना, ह्या बाबाने पुन्हा जागच येऊन नाही दिली. तुम्हाला असं वाटतंय का मी बलराम दादा सांगतोय? झोपणंच आपल्या हातात आहे. खरे ना, झोपणंच आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात नाही. म्हणून बरीच झोपलेली पुन्हा उठून भिताडाला टिकून बसवावं लागते. आपल्या हातात नाही ते. झोपणं आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. झोपला ना बाबा, बलराम दादा झोपला. तिकडं पोथी झाली, निमी झाली पार. आणि पोथी झाल्यानंतर मग कृष्ण परमात्मा म्हणतो, ओ दादा दादा, एवढ्या घाईत का उठवलं म्हणून ते दादा गडबडलं ना. उडा पटकन उठा. तुला झालं काय? पोथीचा नियम, पोथीचा. वाजल्या किती वाजल्या? तसं बलराम दादा म्हणला का आता काय करून मला उठवतोय शहाण्या? मग हे जर तासापूर्वी जाग केलं असतं तर तुला जमलं नसतं वीर. म्हणलं मला काय माहिती तुम्ही झोपलाय. ह्याला काय माहित नाही, काय माहित नाही. तुम्ही झोपलाय म्हणण्यापेक्षा याने झोपावलं ना बाबा. उठा पटकन उठा. आता काय कालवा करतो येडे? आता व्हायचा तो कुटाणा झाला. माझी पोथी राहिली, नियम माझा मोडला, नित्य नियमन आम्ही ते प्राणी झाला ना घोळ आता. पण देव असलं हुशार. हे बघा दादा, पोथी चुकली तरी वाईट वाटून घेऊ नका. आत्ताची आत्ता निघा आणि आरती गाठा. आरतीला जरी पोचला तरी नियम मोडत नाही. आपल्यात बी डोकं चालवतात ना काय 7 दिवस सप्त्याला फिरकत नाही. आणि शेवटच्या दिवशी काला. तेव्हा का आला? म्हणला आज काला. काल्याला आलं की सगळं पुण्य पदरात पडतं. मग काय पळवट अशी काढायची का? एखाद्या आईबाईला म्हणली ना, अगं चल ना ग सप्त्याला,
2-3 दिवस झालं सप्ताह होऊन. तशी ती म्हणते आता किती दिवस झालं? म्हणले 3 दिवस झालं. म्हणले मग लगेच नको. म्हणली का? म्हणली सुरुवातीला जरा बारीक बारीक बुवा असतात, बारीक. त्याला काय पाळण्यातून उचलून आणून उभा केला होय त्या बुवाला. बारीक बारीक बुवा. काय डोकं कोण चालविल कसं भरवसच नाही है का नाही महाराज? असेच म्हणतात ना. पहिल्या दिवशी तर इसरायच नको. नाही नाही, आज पहिलाच दिवस आहे, बारीक बुवा असतो. कुठून डोकं चालवलंय काय माहिती. मग काल्याला भलं गावगाळा होतं सगळं. कृष्ण परमात्मा म्हणतोय ए नाही नियम तुझा मोडत. दादा एक काम कर, पटकन उरक, जाऊ दे पोथी पण आरती. जाऊ दे पोथी पण गाठ आरती. दादाने बी विचार केला, काय कृष्णाला आपल्या सगळं शास्त्र कळतं. शास्त्र कळते म्हणून जर तो आपल्याला उपाय सांगतोय तर उपाय तरी आपण आता केला पाहिजे. म्हणून बलराम दादा जसं जाग झालं की पटकेने अंग टाकलं की तसंच उठलं. जसं उठलं तसंच पळत सुटलं. आरती चुकायची नव्हती ना. सणा 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 जे हायवेने निघा, रस्ता बी चांगलाच होता. सणा 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 निघालं पळत. पण देवानीच ठरवलं ह्याला आरती सुद्धा गाठून द्यायची नाही. बलरामदासा पळत निघाला ना, तसं तिकडून आलं एक म्हातार. ब्राह्मण होतं, म्हातारं होतं आणि 80तलं होतं. 80तलं म्हातारं आउट ऑफ एटी. त्याच्या हातात पुन्हा काठी. आणि ते चाललंय आपलं हळू 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 पावलं टाकीत. आणि बलराम दादाचं वैशिष्ट्य असं होतं, बलराम दादा जोरात चालाय जरी लागलं ना, जोरात चालाय पळाय नाही म्हणलोय मी, जोरात चालाय जरी लागलं ना, एवढा वारा निर्माण व्हायचा. बारीक बारीक झाडांची अशी पानं फुलं अशी हलायची. पटत नाही तुम्हाला हे? मी काय म्हणतोय, स्कूटी घेऊन हायवेनी जा, स्कूटी घेऊन, आणि अशी चांगली येशाड अशी सनाट यावा येशाड गाडी. तिच्या स्पीडनी स्कूटीवाला स्कूटी सहित पलटी होतो. ए धडक नाही. त्या वेगाने वायूच तेवढा तयार होतो का नाही. बलराम दादा पळत नव्हतं, नुसतं पळत नव्हतं, सुसाट पळत होतं. सुसाट. किती सुसाट. इडी लागल्यावर पळतात तशी. लय जोरात पळत चाललं होतं. आणि त्या तडाक्यात तो काय ब्राह्मण बघितला नाही. जोरात बलराम दादाचं पळत गेलं. पुढं जवळ जवळ 2 किलोमीटर गेल्यावर दादाच्या ध्यानात आलं, ओ कुणीतरी मरतुकडं म्हातारं माझ्या जवळून गेलं गड्या. एवढ्या जोरात मी पळालोय, ते जर आता माझ्या जवळून चालत होतं तर बहुतेक ते नीट राहिलेलं नसल. म्हणून बलराम दादानी जाग्यावर ब्रेक मारला. माग वळून जसं असं बघितलं ना, तर ती म्हातारे ना हात नाही पायवर पडून पडलं होतं. जाग्यावर पलटी. बलराम दादा रिवर्स माघारी आलं आणि बघता तो गावातलं ब्राह्मण आहे. आणि बाबा म्हणे मेलो. कोण म्हणते? ब्राह्मण. बलराम दादा म्हणत आर काळाला मरतो, ब्रह्म हत्येचं पातक मला लागण ना. पटकन जाऊ एखाद्या वैद्याकडं, पटकन जाऊ म्हणस्तवर तर म्हाताऱ्याने गपकन डोळं झाकलं. म्हातार मेलं. बलराम दादा म्हणतो गड्या आता घोटाळा झाला. आरती गेली, पोथी गेली, हे ब्रह्महत्येचं पाप माझ्या माथी. तसाच ब्राह्मण असा उचलला कवलीत, महालात एका खोलीत नेऊन ठेवला. डोक्याला हात लावून दादा बसला. म्हणला गड्या घोटाळा झाला रे, घोटाळा झाला. पोथी नाही म्हणला, आरती नाही, हे ब्रह्महत्येचं पातक आलं. मेला मामन, कसं व्हायचं विचार करत चाललं बसलेला तो. आणि तेवढ्याच कृष्ण परमात्मा तिकडून आला. आणि कृष्ण परमात्मा तिकडून आलेला बोलतोय, दादा तुम्ही अजून घरीच आरती. तसं बलराम दादा म्हणले आरतीच्या करता मी
गेलो होतो पण झाला ना कुटाणा. काय झालं मला काय कळलं नाही. आणि ही ब्राह्मण मध्येच आडवं आलं आणि त्या ब्राह्मणाला नाही धडकलो. पण आता तुम्हाला तर माहिती मी पळायला लागल्या वारा किती तयार होतो. त्या हवेने म्हातारं जाग्यावर पडलं. तसं कृष्ण म्हणतोय होय फारा नका जाय ना. पण त्याला खर्चातलं नाही ना, लागलं बिगलं नाही ना अजिबात काय. आणि लागलं असलं तर लागू दे थोडं फार करा. हाकीम वैद्य फकीर बोलून घेता येईल त्याला आपण नीट करू. तुम्ही काळजी करू नका. लागलं नाही जास्त तुम्हाला. अरे लागायचं काय गुण बसला. ब्राह्मण मेला. कृष्ण म्हणला बोंबास हाणायला सुरुवात केली त्यांनी. दादा काय बोलतोय तुला कळतं का. अरे ब्राह्मण मेला मेला. तो म्हणला दादा मरा नका जाईना. पण त्यात पुन्हा श्रावण महिना. श्रावणात करायचं असतं पुण्य. तुम्ही केलं पाप. बघा ना काय काय माणसं श्रावण किती पाळतात ना. हे पाळतात ना. एवढा पक्का पाळतात श्रावण. एवढा पक्का पाळतात श्रावण. फिका पडल रावण. ती बी शिवभक्तच आहे का नाही. रावण सुद्धा फिका पडल गडी असं काय काय श्रावण पाळत्यात. पण ध्यान देऊन ऐका श्रावणच पाळत्यात. श्रावणाचा आदला दिवस कोणता असतो बोला ना. ही का ज्ञानेश्वरीतले नाही वही विचारले मी तुम्हाला. आदला दिवस कोणता आहे. गटारी. गटारी नाही हो ते दीप अमावस्या आहे. आपण पार गटारात नेऊन घातली तिला. अवघड काम. मी म्हणतो महिनाभर पाळणारी तरी बरी आहे. काही काहींचं नाव नावालाच असतं श्रावण. नाव काय असतं श्रावण. त्या बाळाचं नाव असतं श्रावण. बाळ. आणि बाळ मोठं झालं ना की त्या बाळाला म्हणावं लागतं बाळ कमीत कमी श्रावण तरी. धन्यवाद. म्हणावं लागतं श्रावण पाळ म्हणून. देवा कृष्ण म्हणतो अरे श्रावण महिना होता. श्रावणात हा काहीतरी उद्योग करून ठेवला. दादा अरे असं नव्हतं ना व्हायला पाहिजे तुला एवढं. बलराम दादा म्हणला लका घाबरा झालोय मी घाबरा झालोय. तुम्हाला काहीतरी समजून सांगायचं सोडून दिलं. तुम्हाला अजून घाबरवतोय वेळशान्या. हाना म्हणला मारा नका जायना श्रावण महिना. आता कसं व्हायचं ते मला बघ. उगा घाबरून सोडू नको. तुला काय उपाय सांगता येत असेल तर सांग. नाही तर ज्यादा डोकं चालून मला घाबरून सोडू नको. आणि मग पुन्हा देवाने डोकं चालवलं. हे बघ दादा हो नाही ते कुठं ना झालाय आता. हो दे चल. मीच तुला शास्त्र सांगितलं होतं का ना आरती गाठ. पण आता ऐक मीच तुला शास्त्र सांगतो. काय ब्राह्मण मेलाय ना. एक काम कर 1.25 महिना तीर्थयात्रेला गेल्याशिवाय तुला पर्याय नाही. तसा बलराम दादा म्हणायचं होय. मी काय म्हणतोय 7-8 दिवस नाही भागायचो का. तीर्थयात्रेला जातो मी पण 7-8 दिवसात करून आलो असतो ना. तसं बलराम दादाला कृष्ण परमात्मा म्हणतो अरे दादा 7-8 दिवसात बी भागला असतं. पण अरे ते ब्राह्मण आहे. ते काय सरोद्यातले का गावठ्यातले का फडक्यातले. ब्राह्मण आहे ना. 1.25 महिना गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग पर्याय नाही म्हटल्यानंतर मग बलराम दादा म्हणला ठीक आहे बाबा जातो आता मीच करतो तीर्थयात्रा. सांगता येणार तुम्ही. आणि मग देवाने डोकं चालवलं. देव आतमध्ये गेला. वळकुटी. हे आता वळकुटी शब्द वारीवाल्यालाच कळलं. वारीवाल्याला ओंकार महाराज वारीवाल्याला नाही कळायचं. वारीवाल्याला कळलं हे मला म्हणायचं तुम्हाला. आतमध्ये देव गेला आणि म्हणजे ह्या बाबाला आरतीला हाकालला का तेव्हाच वळकुटी यांनी बांधून ठेवली होती. वळकुटी घेतली आणि बलराम दादा म्हणले दादा चला. बलराम दादा उग जीव चालल्यावानी पाय टाकत पुन्हा म्हणायचे दादा होय नाही. पण मला काय म्हणायचे काहीतरी पर्याय असता तर बरं झालं असतं. नाही ना 1.25 महिना पर्याय नाही.
1.25 महिना जावा लागेल, 1.25 महिना. आणि मग कृष्णा म्हणायचं, दादा मला तरी कुठं आवडतंय का, तुमचं माझं किती जमायचं, तुमच्याशिवाय जेवत नसायचो, आजच घ्या ना, आज बी आपण बरोबर जेवलो का नाही, आता मला कसं वाटेल 1.25 महिना. दादा म्हणला, अरे तू उपाय बी पाहि ना, आणि मला सांगतोय 1.25 महिना. आता कशाला पुन्हा तूच आता खपल्या काढल्यावाने बोलतोय, आण ओळखुटी मला जाऊ दे. तसं देव म्हणले, नाही जायचे तुलाच, पण कमीत कमी 20 पर्यंत तर येतो सोडायला, पुन्हा तर तुझ्याच माथी घालणार आहे मी. ऐका, बलराम दादाच्या डोक्या ओळखुटी दिली. बलराम दादा तीर्थयात्रेला गेला. इकडं कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं. कृष्ण परमा पांडवाच्या बाजूनी लढला. अर्जुनाला त्यावेळेस मोह झाला, त्याने ती गीता सांगितली. गीता सांगितल्यावर पुन्हा तो कर्तव्य विन्मुख झालेला कर्तव्य सन्मुख बनला. उचललं त्याने धनुष्य, केली युद्धाला सुरुवात. दिवसामागून दिवस उलटले, युद्ध झालं. त्याच युद्धामध्ये कौरव पांडवांच्या युद्धामध्ये अखेरी पांडव जिंकले. 1.25 महिना झाला, युद्ध संपलं. 1.25 महिना झाला. ते दुर्योधन होता ना, दुर्योधन अक्षरशः रक्ताने रक्तबंबाळ झालेला, खाली असा पडलेला, तोंडात माती काय त्याची जाती, त्याला ती माती सुद्धा बाजूला करता येणार. सगळी लोक त्याच्याकडे गोळा झालेली म्हणायचे, अरे 5च गावं मागितली होती रे यांना, 5च गावं. पण काय भाषा होती, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही म्हणणारा दुर्योधन. काय त्याची आज अवस्था झाली. भली 1500 माणसाकडून गोळा झालेली, जी ती म्हणायची वाईट झालं रे, वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं. आणि तेवढ्यात ती तिकडून आलं ना. 1.25 महिना झाला होता. 1.25 महिना. दादा जसा तिकडून आला की कृष्ण परमात्मा इकडून पळत गेला, म्हणा दादा 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 वेलकम, आलात 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 आलात, चला चला चला. ओळखुटी काय घेतली, मग ती साहित्य काय घेतलं, दादा झाली का चांगली ट्रिप, खाया घातलं का नीटनीटकं, का नुसतंच पैसे घेतलं, सांभाळलं का, खोल्या चांगल्या होत्या का, मुक्कामाची सोय झाली का, बरं आहे का, कोण विचारते, कृष्ण. आणि बलराम दादाने म्हणायचं, बरं अरे गर्दी कशाची, जाऊ द्या गर्दी समोर, जाऊ द्या गर्दी बसी, काय घेऊन बसला तुम्ही, ती रोजचीच गर्दी, चला 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 चला. आता आपण जाऊ, एकत्रित बसू, एखादा दिवस पाहू, गंगापूजन कधी करायचं पाहू, भजनी कोणती सांगायची, महाराज कोणचा सांगायचा, 5 वाला सांगायचा का 50 वाला सांगायचा, येऊ निर्णय आपण करू, मीटिंग. अरे राहू देते, हे काय चाललंय ते सांग. जास्तच आवाज चढवल्यावर मग कृष्ण परमात्मा बोलतो, काहीच नाही रे, त्या कौरव पांडवाचं युद्ध झालं. काय बोलतो, झालं. हे आवाज चढून बोलायचं आणि हे आपलं दबक्या आवाजाने सांगायचं, जसं काय झालंच नाही. काय नाही, कौरव पांडवांचं युद्ध झालं. झालं, हो झालं. काय झालं, काय झालं म्हणला, व्हायचं होतं तीच झालं. दादा म्हणला, काही पटक्याने बोला ना मी. अरे व्हायचं होतं म्हणजे नेमकं काय झालं, अरे साधं गणित आहे. मी जर पांडवाच्या बाजूने लढणार होतो, याचा अर्थ पांडवच जिंकणार होते ना. मग काय झालं, आता पुन्हा तीच विचारतो का, अरे पांडव जिंकले. आणि विचारतोय ना, लोक काय करतात, लोक काय करतात. ऐक, तो दुर्योधन आहे ना, जखमी होऊन विवळत तिथं पडलाय, तोंडात माती चालली, त्याच्या माती. आता तुम्हाला सांगू का, त्याच्या तोंडात का चालली होती माती, कारण त्याने केलं होतं आती, म्हणून जात होती. एवढं कळलं तरी बास झालं. खवळलेला बलराम दादा बोलतोय, ए ऐक कृष्णा, काय सांगतोय रे तू, मी होतो म्हणून जिंकले, मी त्यांच्या बाजूनी होतो, मग कोणाचा विजय होणार, जिंकले ते तू एवढं सांगतोय ना छाती काढून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर इथं असतो तर ताकद नव्हती पांडवांची जिंकायची. अरे लायकी आहे का त्यांची, कशा जिंकले असते ते मीच पाहिलं असतं. एवढं सगळं बोलल्यावर देव म्हणतो, गड्या तू मला बोलत होता तोपर्यंत काही वाटत नव्हतं, तू आता त्यांच्यावर घसरायला लागला. आणि मग देव बोलतो, ए शान्या, काय म्हणतोय रे तू, काय म्हणतो तू,
मी असतो तो कौरव जिंकले असते, मी असतो तो कौरव जिंकले असते, मी असतो तो पांडव हारले असते, हेच तू बोलतोय ना. मग ऐक, हे मला माहिती होत, हे मला माहिती होत. मग काय म्हणला, मला माहिती होत म्हणूनच मी तुला तीर्थयात्रेला हाकललं होतं. बलराम दादा म्हणला, ए तू काय बोलतोय, तुला कळतं का? तू हाकलणारा कोण? मरून आहे ते ब्राह्मण माझ्याकडून मेला आणि म्हणून मी तीर्थाला गेलो, आणि तू काय बोलतोय म्हणून हाकलला होता. अरे म्हणून हाकलला होता याचा अर्थ काय? म्हणजे मला हाकलून देण्यात तुझा हात होता? देव म्हणले हात नाही, मेलेला ब्राह्मणच मी होतो. तसा बलराम दादा म्हणला, काळ्या मला हा उद्योग माहिती असता तर मी गेलो नसतो. देव म्हणतात आता हे काय बरळायचं ती बरळ, आता काही म्हणतो, तू गेला तू आला व्हायचं ती झालं. मी का बोलतोय हे? पांडवांचा सहाय्यकारी होता कोण? कृष्ण परमात्मा. राज्य पाहिजे होतं दुर्योधनाला, पण दूर पाठवलं बळीभद्राला. महाराज बोलतात दुराविला सखा बळीभद्र, म्हणून महाराज बोलतात एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला परमात्मा अवतीर्ण झाला ना, तो अवतीर्ण होणारा परमात्मा केवळ आणि केवळ आमच्या करताच अवतीर्ण झाला. विठाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानोबराय सुद्धा बोलतात ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी. का राहिला द्वारकेचा राणा पांडवा घरी? याला कारण आहे पा, ऐका. पांडव हे सदाचारी होते, पांडव हे सदाचारी होते. दुर्योधनाचं निमंत्रण आहे पंचपक्वानाचं, पण परमात्मा दुर्योधनाकडे जायला तयार नाही. जो दुर्योधनाकडे पंचपक्वान्न खायला जायला तयार नाही, तोच कृष्ण परमात्मा विदुराच्या घरी जाऊन निमंत्रण नसताना सुद्धा कन्या खातोय. याचं कारण एकच, दुर्योधन दुराचारी होता आणि विदुर मात्र सदाचारी होता. गोपाळांचे उष्टे खातोय, उष्टे. गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, गवळ्यांचं तो उष्ट खायला मागे पुढे पाहत नाही, आणि दुर्योधनाच्या उंबऱ्याला सुद्धा पाय लावत नाही. त्याचं कारण काय? एकच, ते सदाचारी होते. आणि सदाचारी होते म्हणजे नेमके कसे होते? तर ते धर्माच्या वाटेवर चालणारे होते. विठाला ऐका, धर्माच्या वाटेवर चालत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, धर्माच्या वाटेवर चालत असताना स्वार्थ साधायचा आहे, स्वार्थ साधून घ्यायचा आहे, म्हणून धर्माच्या वाटेवर चालू नका. हे पक्क लक्षात ठेवा. मी धर्म जगवला तर धर्म जगणारे या भूमिकेतून धर्माला जवळ करा आणि धर्माच्या वाटेवर चाला. आपलं काहीतरी साधायचे म्हणून धर्माच्या वाटेवर चालू नका. आज गंमत अशी पहा, माणसाला स्वतःचा स्वार्थ दिसला की धर्म आठवतो, बरोबर ना? स्वतःचा स्वार्थ दिसला की धर्म आठवतो. 5 वर्षांनीच गणपती मंडळाला वर्गण्या ज्यादा का मिळतात? 4 वर्ष कार्यकर्ते द्यायचे, राव तुमची पावती, राव तुमची पावती. हे पहिला दिवस आहे आज गणपतीचा, आहे ना अजून टाइम? मी आहे ना, तुम्हाला काय करायचं? कधी 4 वर्ष काय काय बहादर पावती सुद्धा फाडत नाही. आणि 5व्या वर्षी होऊन मंडळाच्या कार्यकर्त्यात येतं म्हणतो 2-4 वर्ष राव तुम्ही पुन्हा आलाच नाही, हे असं कुठं अष्ट करावं, तुम्हाला नाही द्यायचं तर मग कुणाला द्यायचं? कचक्याने 51,000 काढताना देऊन मोकळं होत का? त्याला माहिती आहे ना आता फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. असं स्वार्थपणाने धर्माच्या वाटेवर चलू नका. उठाला ऐका,
जीवन तसं फार क्षणभंगूर आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे. आपलं जीवन क्षणभंगूर आहे याची जाणीव आहे, म्हणून मोगरा कायम आपला अवतीभोवतीचा परिसर सुगंधित करत राहतो. मला सांगा, मोगरा जर आपल्या अवतीभोवतीचा परिसर सुगंधित करत राहतो तर याचा अर्थ आपलं जीवन सुद्धा क्षणभंगूर आहे. आपल्या कीर्तीचा सुगंध सुद्धा कायम दरवळत राहिला पाहिजे. मी काय बोलतोय ते कळलंय ना? आपलं जीवन क्षणभंगूर आहे याची जाणीव मोगऱ्याला आहे, पण तरी सुद्धा तो आपला सुगंध एवढा देतोय, त्याचा परिसर अवतीभोवतीचा सुगंधित करतोय. अगदी तसंच माणसाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे, आपलंही जगणं क्षणभंगूर आहे. आपलं जगणं जर क्षणभंगूर असेल तर आपल्या कीर्तीचा सुगंध सुद्धा अवतीभोवती दरवळला पाहिजे. हेच आपलं जगणं आहे. विठाला सांगत होतो की माणसाने धर्माचरण करावं पण स्वार्थापुरतं नसावं. माझ्या जगण्याने धर्म जगला पाहिजे या विचाराने त्याने धर्माचरण करावं. सिद्धांत आहे, धर्माला तुम्ही जगवा, धर्म तुम्हाला जगवे. धर्मो रक्षति रक्षितः. माणसाला आठवतो ना धर्म स्वार्थाच्याच वेळेला. आता पूर्ण दृष्टांत सांगत नाही, फक्त तुम्हाला आठवण करून देतो. रामप्रभूंनी वालीला बाण मारला, वालीला बाण मारल्याबरोबर वाली प्राण विवळ होत खाली पडला. तस तर दोघं भाऊ आहेत, सुग्रीव आणि वाली. सुग्रीव आणि वाली दोघे जण भाऊ आहेत. सगळा प्रसंग सांगत नाही. मायावी नावाचा एक राक्षस राज्यावरती स्वारी करून आला आणि मग वाली बोलतोय, सुग्रीवा काळजी करू नको, त्याचा निपात मी करतो. आणि येताना तो राक्षस रात्रीचा आलता. रात्रीचा काय आलता? त्याला माहिती होतं रात्री माकडांची शक्ती जरा कमी असते, दिवसा ज्यादा असते, म्हणून तो मायावी राक्षस, नावच मायावी होता, मायावी आणि नावही होतं मायावी. मायावी राक्षस तो रात्रीचा चाल करून आला. तो सुग्रीव बोलतोय, दादा आपण दोघं जाऊ. वाली म्हणतोय दोघं नको, माझं जर काही झालं तर माझ्या पश्चात राज्य चालवायला तू असणं गरजेचं आहे. नाही ऐकलं सुग्रीव आणि सुग्रीव बरोबर गेला. आणि प्रकार असा झाला, मायावी नावाचा राक्षस होता ना, एका गुहेत आतमध्ये घुसला. गुहेत घुसल्यानंतर मग मात्र वाली सुग्रीवाला सांगतोय, ऐक 15 दिवस माझी वाट पाहायची. किती? 15 दिवस. 15 दिवसात जर मी आलो नाही तर समजायचं मी मेलो, मारला गेलो. मागे सगळं व्यवस्थित तू चालव. 15 नाही हो, महिनाभर वाट पाहिली. आणि एक दिवस असा झाला, रक्ताची पाट त्या गुहेतून असा बाहेर वाहत आला. पण बाहेर मात्र दोघांपैकी कोणी आलं नाही. त्यांनी ओळखलं, बहुतेक आता वाली मारलेला दिसतोय. त्यांनी शिळा त्या गुहेला लावली, परत आला, राज्य ताब्यात घेतलं, राज्य चालवायला सुरुवात केली. आणि काही दिवसांनी ज्या वेळेस तो वाली समोर आला आणि मग तो विचार करतो, अरे हा मेला म्हणून मी राजगादीवर बसलो. पण त्याला खटकलं एक होतं, काय? माझा मुलगा अंगद होता ना, त्याला तू राजगादीवर बसवलं असतं तरी चाललं असतं. हे पुत्रप्रेम पहिल्यापासून आहे. ते आताच घोटाळा करते असं समजू नका, ते पहिल्यापासून उद्योग येतो. प्रकार असा झाला, चिडलेला वाली बोलतोय, शहाण्या अंगदाला गादी द्यायची,
तू राज्यकारभार चालवायचा, तर सिंहासनावर तू बसला, हे बरं नाही केलं. म्हणून त्यांनी त्या सुग्रीवाला एवढा मारला, फक्त मारला नाही, त्याची बायको आपल्या बरोबर घेतली आणि सुग्रीव मात्र भीतीने एकटाच निघून गेला. तसा तो ऋषमुख पर्वतावर जाऊन थांबला. प्रकार असा झाला, बऱ्याच कालावधी गेल्यानंतर राम लक्ष्मण तिथं वनवासामध्ये आले. हनुमंतरायांनी पायथ्याशी असलेले राम लक्ष्मण ऋषमुख पर्वतावर घेऊन गेले. सुग्रीवाची आणि रामांची मैत्री साधून दिली आणि मग सुग्रीव शब्द देतो, काय, मी भीतो माझ्या वालीला, तो माझ्या साक्षात काळ आहे, पण मी आज शब्द देतो, जर मला त्याच्यापासून तुम्ही वाचवलं ना, तर मग मात्र तुमची हरवलेली पत्नी शोधण्यात मी मदत करेल. काय हरकत नाही. एक दिवशी राम प्रभूच बोलतात त्या सुग्रीवाला, एक काम कर, आता तू नगरीत जा आणि वालीला आवाहन कर युद्धाचं. वेशीवर गेलेला तो सुग्रीव आवाहन करतो युद्धाचं, वाली बाहेर ये, वाली बाहेर ये. वाली विचार करतो, आता कोण झाला याचा वाली, मी हाणला याला तर बिहून पळाला आणि मलाच आता आव्हान देतोय, कोण याचा वाली असा झाला. बरं बायको सांगती ना, वालीची बायको सांगती, भानगडीत पडू नका, माझ्या असं कानावाले रामाची त्याची मैत्री झाली, राम तो कामच करील, जाऊ नका. नाही ऐकलं त्याने, पण त्याच्या मनात एक विचार आला, रामाचा बाण लागून जर मेलो तर माझा उद्धार होईल. मला पुढे कथाभाग सांगायचा नाही, ऐका. प्रकार असा झाला, दोघही समोरासमोर आले, दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्ध बाणाने चाललं होतं तोपर्यंत ठीक होतं, पण जवळ तो आता वाली आला आणि सुग्रीवाला त्याने जशी जोरात बुक्की मारली, सुग्रीव तिथून पळाला आणि रामाला जाऊन म्हणला, ओ काय डोक्यावर परिणाम आहे का तुमच्या, मी आधी सांगतोय ना तुम्हाला, माझा काळ आहे काळ, ते एवढं मला मारतय, तुम्ही खुशाल बघताय. राम काय म्हटले माहिती का, सुग्रीवा खरं सांगू का, तुम्ही दोघे भाऊ असल्यामुळे तुमचे चेहरे एवढे साम्य आहेत, मला सुग्रीव कोणता आणि वाली कोणता कळायलाच तयार नाही. रामांनी काय केलं माहिती का, आपल्या गळ्यातली एक पुष्पमाळा सुग्रीवाच्या गळ्यात घातली, त्याला सांगितलं, जा आता बिनधास्त लढ, मला कळणार आहे सुग्रीव कोणता आणि वाली कोणता. पुन्हा युद्ध सुरू झालं. रामप्रभू झाडाच्या मागे होते आणि झाडाच्या मागे उभे राहून त्यांनी वालीला एकच बाण असा जोरात मारला, वाली त्या ठिकाणी कोसळला आणि कोसळलेला वाली समाधान मनात आणतोय, बस याच्या करताच मी युद्धाला बाहेर आलतो, मला खात्री होती तू मला बाण मारल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका, त्याने नाटक कसं केलं, मला एवढं सांगायचं संपवायचे. त्याने नाटक काय केलं माहिती का, तो बोलतोय, रामा, ए रामा, धर्माला ग्लानी आल्यानंतर तो अवताराला येतो असं आतापर्यंत ऐकून होतो, बरे तुला धर्म कळतो का नाही, मला प्रश्नच पडलाय. तो म्हणला, का, अरे थोडी तरी लाज वाटू दे ना, माझ्याशी युद्ध कोण करतंय, सुग्रीव. तुला जर युद्ध करायचं होतं तर तू माझ्या समोर यायचं होतं, झाडाच्या आडून बाण मारायचं काही कारण नव्हतं. अरे युद्धाचे नियम तुला कळतात का नाही, म्हणून घेतो ना स्वतःला धर्म धुरंधर. मग साधी गोष्ट तुला कळू नाही का, शत्रूवर हल्ला करताना असा आडून हल्ला का करावा. अरे हिम्मत होती तो समोर यायचं आणि मग मला बाण मारायचा. कुठे गेला तुझा युद्धाचा धर्म. रामप्रभू हसतात आणि बोलतात, शहाण्या, तुला आत्ता धर्म आठवला का, मी हे बोलतोय तुम्हाला, तुला आत्ता धर्म आठवला का. अनुज बधू भगिनी सुतनारे सुनसत कन्या रामप्रभू बोलतात, तू आता मला म्हणतोय बर का, काय बोलतोय तो वाली, धर्म हे तू अवतरेऊ गोसाळू, मारेऊ मोही ब्यादकी नाही. धर्माचं रक्षण करण्याकरता अवतीर्ण झाला म्हणून जगाला सांगताय आणि अधर्मासारखं मला मारताय कसं. आणि मग रामप्रभू त्याला बोलतात, का रे शहाण्या, तुला आता धर्म कळला का. भावाची पत्नी, ऐका,
भावाची पत्नी, स्वतःची कन्या, बहीण या सगळ्यांकडे एकाच नजरेने पाहायचं असतं. हा धर्म तुला नाही कळला का रे? भावाचीच पत्नी का म्हटलं? कारण यांनी स्वतःच्या भावाची पत्नी स्वतःजवळ ठेवून घेतली होती ना, म्हणून मी तुम्हाला बोलतोय स्वार्थाकरता धर्माचरण करता ते तर उपयोगी येणार नाही. आता वेळेअभावी हा प्रसंग फार लांबवत नाही. मला ज्या मुद्द्याशी गाठ घालायची होती ती गाठ तुम्हाला मी घालून दिलेली आहे. आणि मग महाराज बोलतात धर्माचरण करायचे ना, एक काम करा, सुख हवंय ना, नका घेऊ भार, धर्म तोची सार. त्या धर्मा तत्वाचं अवलंबन करा. महाराज बोलतात याचं कारण तुम्हाला सांगतो. धर्म कल्पना सामान्य समजू नका. याच धर्माला ज्यावेळेस ग्लानी येते ना, त्यावेळेस निर्गुण परमात्मा पण सगुण बनतो. अभंगाचं पहिलं चरण.
ऐका, 5 मिनिटात मी कीर्तन सेवा संपवणार आहे. परंपरेची कथा जरी तुम्हाला ज्ञात असली तरी ते मांडणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे. ती कथा सांगितल्याशिवाय आपल्याला जन्मोत्सव साजरा करता येणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. विठाला विठाला. ऐका, एकनाथ महाराज बोलतात, धरी अवतार विश्वतारा वया आत्रीच्या अनुसया गरोधर. बऱ्याच वेळा असं होतं, प्रसंग गोष्टी नाही सांगावं तर तुम्ही रमत नाही, आणि गोष्टी सांगण्यात तुमच्याबरोबर मी रमून गेलो की मग वेळ कळत नाही. फक्त आता 7 गोष्टींचा उल्लेख करून जातो, उलगडा पुढच्या वर्षी करतो. आमचा ठराव पास झालाय, दोघं कोण कोणाला कटाळतंय तेच बघायचं. हा म्हणजे मी भांडवल संपलं म्हणतोय का ती महाराज बदलायचं म्हणजे असा आमचा करार झाला. मला यंदा फोन सुद्धा नाही केला, डायरेक्ट जाहिरात, बदलच नाही. ते म्हणले दोघांच्या मध्ये जाहिरातच नाही तर पुन्हा कशाला तिसरी जाहिरात. डायरेक्ट जाहिरात दिली मला पाठवून. वाचण्यातून फक्त गेलं, मी पाठ नाही कर म्हणजे अभ्यास नाही केला त्याच्यावर. एकनाथी भागवतामध्ये अवधूताची लक्षणं सांगितलेली आहेत. अवधूत, फक्त गिरमिट कसं लावायचे ते कळलं पाहिजे, मग किती वर्ष चालू दे. आपण भगवान दत्तात्रयांचा उल्लेख करताना काय म्हणतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तसा खपली काढून मी बोलच केलाय, काय काय वाचलं तर तेवढं वाचून यावं लागेल पुढच्या वर्षी. हे अवधूत काय आहे ते आपण पुढच्या वर्षी पाहूया. धरी अवतार विश्व तारावया म्हटलंय. मुळात विश्व राहू दे, संपूर्ण विश्व, विश्वाची कल्पना ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या परीने आहे. प्रकृती 8 भागामध्ये विभागलेली, त्याच्यात मला जायचे नाही. त्यातली एक पृथ्वी, त्यातली एक पृथ्वी. आपण विश्व म्हटलं की काय म्हणतो, पृथ्वी, पण त्यातला एक घटक पृथ्वी 8 प्रकृतीमधला. ही पृथ्वी ज्यांनी तारली ते तुम्हाला सांगतोय म्या. गोभीर विप्रेश्च वेदिश्च सती सत्यवादिभिः अलुब्धर दानशीलश्च सप्तभीर धार्यते मही. ही 7 नावं फक्त ऐका. गो म्हणजे गाई, भगवान दत्तात्रयांच्या पाठीमागे. गो म्हणजे गाई. विप्र ब्राह्मण, वेश कसा आहे, ब्राह्मण वेशच आहे ना, अवतार देवाचा आहे पण रूप ब्राह्मणाचे. गोभीर विप्रेश्च, विप्र ब्राह्मण. वेदेश्च, वेद, 4 जे श्वान आहेत ना, 4 श्वान, सामान्य श्वान नाही, साक्षात 4 वेद आहे. गोभीर विप्रेश्च वेदेश्च सतीही, जिच्या पोटी जन्माला आले ती अनुसया कोण आहे, पतिव्रता आहे. सती म्हणजे कोण, पतिव्रता. सत्यवादीही, आत्री सत्यवादी आहेत, सत्याच्या वाटेवर चालणारे. अलुब्धर निर्लोभी, महात्म्याचे लक्षण आहे ते निर्लोभी. आणि दान, जे रूप मागितलं तेच रूप परमात्म्याने देऊन टाकलं. या 7 गोष्टी पृथ्वीला तारणाऱ्या आहेत, ज्या 7ही गोष्टी परमात्म्याने अंगीकारलेल्या आहेत. एक मोठे महाराज मला म्हणले, अधर्म असा काही झालाच नव्हता, त्याच्यामुळे धरी अवतार मी अभंग कीर्तनाला घेत नाही. म्हणजे तो तुमचा प्रश्न, पण धर्म ज्या गोष्टीवरती टिकून आहे, ह्या 7 गोष्टी आहेत त्या मात्र इथं आहे. म्हणून म्हटलं आम्ही वेगळा अभंग घेतच नाही. विठाला. प्रकार असा एकदा घडला, कैलासामध्ये गप्पा मारत असताना भगवान शिवजी पार्वती आईसाहेबांना बोलतात. आता हे आदराने आपण आईसाहेब म्हणायच्या, तिनं आता पती पत्नीचे, हे ध्यानात ठेवा. पार्वतीला बोलतात, ऐक, या भूमंडळामध्ये खऱ्या अर्थाने अनसुयासारखी श्रेष्ठ पतिव्रता कोणतीच नाही. अनसुयासारखी श्रेष्ठ पतिव्रता कोणतीच नाही म्हणलं, नाईन बाईला राहुल नाही. आपल्याच नवऱ्याने दुसऱ्याचं कौतुक केलं जमल का? आपल्याच नवऱ्याने दुसऱ्याच्या बायकोचं कौतुक केलेलं पटल का? ती नाही म्हणतात तर तुम्हाला कसं चालेल? ऐकून घेणार तुम्ही येत. तसं तर कधी कधी यांचं लिहावं, कधी कधी तर घोटाळाच असतो. कळत तर काही नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही. कळत तर काहीच नाही आणि बोलल्याशिवाय राहत नाही.
कोमात जाणं म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? कोमात जाणं बोला ना, का कोमात गेला? कोमात जाणं काय माहिती ना तुम्हाला? हा, एक आई बाई शेजारी गेली, ती म्हणली होय ग तुला माहिती आहे का? काय म्हणले? आपल्या शेजारची शांताबाई कोमात गेली. तशी जिला म्हणली ती म्हणती बाया मोठ्याचं काय कुठे बी जात्यात, येईल पुन्हा. आता असलं सांगायला ते मधलं आदलं कीर्तन लागत. हे काय? आणि जिथं जिथं गाठ पडली ना, कसला मेळ नसताना आपली गाठ पडली. लय अवघड काम. ठाला पार्वती आई साहेबांनी ते शब्द ऐकले, म्हणले ओ गबासा नका सांगू कौतुक. आता तुम्हाला खरं सांगू का, व्यवहारातला एक नियम असा आहे पा, दुसऱ्याला अगोदर माणसाने देत राहावं. दुसऱ्याला अगोदर माणसाने देत राहावं. जे देताल तेच तुम्हाला येत असतं. मग आदर असू द्या, मान असू द्या, सत्कार असू द्या, वेळ असू द्या किंवा पैसा असू द्या, दुसऱ्याला देत चला, मग तो येत राहतो. कारण इथला नियमच असा आहे, जे पेरलं तेच उगवतं. मी काय म्हणतोय, आहे श्रेष्ठ पतिव्रता म्हणल्यानंतर काय लगेच वाईट वाटायचं काय कारण होतं का? वा 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 वा, आज मला तुमच्याकडून कळतंय माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे असं आदराने म्हणलं असतं तर फरक पडला असता का? होय नाही, ह्यांनाच विचारतो ना, फरक पडला असता? पण चांगलं म्हणाल ती खपल कसं मग? तिला जे राग आला आणि म्हणली बाद झालं तुमचे उगं काहीतरी सगळी कामं मी करायची, मला समोर कौतुक तिचं करता, अजिबात बोल नका. ती म्हणजे बघ माझं खरं वाटत नसेल ना तर फिरत फिरत एक दिवस नारद आले ना, तर नारदांना तू आवर्जून विचार. आणि तसंच झालं. काही कालावधी गेला आणि काही कालावधी गेला की तिकडून नारद फिरत फिरत कैलासात आले. फिरत फिरत नारद जसे कैलासात आले, कैलासात आलेल्या नारदांना पार्वती साहेब बोलतात, नारदा लय वर्ष झालं रे तू ये आलाच नाही अजिबात. अरे बरंच वर्ष झालं. बरंच म्हणजे मग तुला खरं सांगू का म्हणले, मोजून बघू का, 7 वर्ष झालं तू अजिबात आला नाही. हा म्हणले आता ते इलेक्शन कोरोनामुळे लांबल्यामुळे मी यायचं तरी काय कारण? तसा मी 5 वर्षाला येत असतो, पण 2 वर्ष लांबल्यामुळे मग मला बी नाही यायचं काय कारण राहिलं, म्हणून मी बी नाही आलो. बरोबर, काय म्हणणं नाही. हे आमचं भोळं बाबा मला मागच्या महिन्यात बोलता बोलता बोलले की या सृष्टीमध्ये अनसूया नावाची एक श्रेष्ठ पतिव्रता आहे. नारद म्हणले मग आहे की, मी कवा नाही म्हणतोय. हे बघा, हेच मला ऐकायचं नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं, तर पुन्हा मला तेच ऐकवताय. ऐका, लक्ष्मी असणारी मी, पार्वती असणारी मी आणि सावित्री असणारी मी, अशा तिघींचे एकाच वेळेस सांगतोय मी तुम्हाला. तिघी आपल्या मालकाला म्हणतात आम्ही श्रेष्ठ पतिव्रता आहोत. नारद तिघांच्याही घरी जात आहेत आणि तिघांच्या घरी गेल्यानंतर तिघांच्या घरी हेच ऐकवलं जातंय, सांगा नारदजी विश्वात श्रेष्ठ पतिव्रता कोण आहे? आणि मग नारदजी बोलतात पतिव्रता फक्त अनसूयाचे. आणि मग प्रत्येक जणी म्हणतात ओ आमच्यासारख्या श्रेष्ठ पतिव्रता कोणी असता कामा नये. तुम्हाला खरं सांगू का, मीच मोठा असावा हा जो विचार आहे ना, हा अहंकाराला खत पाणी घालतो आणि आयुष्याची राख रांगोळी करतो. सगळ्यात फक्त मीच मोठा आहे, मलाच मोठं म्हणावं, मीच मोठं असावं असं ज्याला वाटतं ना, त्याच्या ठाई अहंकार तयार होतो. आणि तोच अहंकार त्याची कधी माती करतो ते कळून देत नाही. पुढच्या 2 मिनिटात ऐका. तिन्ही ठिकाणी नारदांनी सांगितलं एकच पतिव्रता आहे अनसूया. आणि मग तिन्ही देवांच्या बायका बोलतात. पार्वती बोलते नारदांना, सावित्री बोलती नारदांना आणि लक्ष्मी बोलती नारदांना. काय केल्यानंतर तिचं पातिव्रत्य कमी होईल ते आम्हाला सांगा. विश्वात श्रेष्ठ पतिव्रता आम्हीच असलो पाहिजे ही आमची धारणा आहे. आणि मग मात्र नारदजी सांगतात एक काम करा, तुमचे पतिराज ज्यावेळेस येतील ना घरी, या तिघांना सुद्धा त्या अनसूयेकडे पाठवा आणि विवस्त्र स्थितीमध्ये भोजन मागायला सांगा. तुम्ही असं समजू नका तिन्ही देवांनी ऐकून घेतलं आणि माघार घेतली असं नाही. मोठी माणसं शांत राहतात याचा अर्थ त्यांनी माघार घेतलेली असते असं समजायचं कारण नाही. आकाशाला गवसणी घालणारा, आकाशात घिरट्या मारणारा गरुड कितीही मोठा असला ना
तरी पाण्याचे 2 थेंब पिण्याकरता त्याला जमिनीवरच यावं लागतं. पण तो जमिनीवर आला याचा अर्थ त्याने हार पत्करले असं समजायचं कारण नाही. तो विश्रांती घेतो आणि पुन्हा भविष्य काळातल्या नवीन कल्पना डोक्यात आणतो आणि पुन्हा नवी भरारी घेतो. ती नवीन घेतलेली भरारी ही होती जी नारदांना सगळीकडे फिरवलं होतं. आले देव, तिघींचे मालक घरी आले आणि तिघींनी पुन्हा सांगितलं काहीही करा पण त्या असणाऱ्या पतिव्रता म्हणताय ना तुम्ही अनसूया आहे, तिचं पातिव्रत्याचं हरण करा. विश्वात श्रेष्ठ पतिव्रता आम्हीच ठरलो पाहिजे. लागा कामाला. ऑर्डर दिल्याने सांगितलं ऑर्डर ऑर्डर. देवाच्या देत होत्या, तुमची दिले म्हणून काय झालं ऐकायचं असतं. तिन्ही देव निघाले आणि निघाल्यानंतर आश्रमाच्या बाहेर एकाच ठिकाणी आले. चर्चा झाली आणि तिघांना कळून चुकलं एकाच कामाकरता आपण आलोय. तीनही देव त्या ठिकाणी आश्रमामध्ये प्रविष्ट झाले. त्याच वेळेला अत्री ऋषी समोर होते. अत्री ऋषींचं दर्शन घेतलं. अत्रीने त्यांचं दर्शन घेतलं. मान सन्मान झाला आणि येण्याचं कारण काय विचारलं. त्यावेळेस बोलतात आम्ही आलोय, तुमचं दर्शन झालं, आम्हाला आनंद आहे, पण खरं सांगू का आमचं काम तुमच्या जवळ नाही. आम्ही आलोय अनसूये मातेकडे. जा म्हणले काय हरकत नाही, आतमध्ये घरात ते आहेत. त्याच वेळेला आतमध्ये तीनही देव जातात. तेही त्यांच्या आदरातिथ्य करते आणि बोलतात अनसूया माता बोलतात भोजन घेऊन जा नाही, भोजन करायलाच आम्ही आलोय, पण आम्हाला पाहिजे ते भोजन हवंय. काय पाहिजे बोला म्हटल्यानंतर मग ते देव बोलतात आम्हाला विवस्त्र होऊन भोजन हवंय. देवांची मागणी ऐकल्यानंतर त्यांनाही वाईट अनसूया मातेलाही वाईट वाटलं. अशी कुठं मागणी असती का. पण हीच भूमिका आपल्या पती देवांजवळ ज्यावेळेस व्यक्त केली त्यावेळेस अत्री ऋषींनी एकच सांगितलं काळजी करू नको, कमंडलोतलं पाणी घे, तिघांच्यावर शिंपड. लहान लेकरं होतील, लहान 3-3, 4-4 महिन्याची बाळकं होतील आणि बाळासमोर आई कोणत्याही स्थितीत असली तरी त्याचं वाईट वाटून घ्यायचं नसतं. आणि मग मात्र विवस्त्र स्थितीमध्ये भोजन द्यायचं तर काय करायचं तर मग तिने आपलं दुग्धपान म्हणजे स्वतःचंच दूध स्तनपान त्या तीनही देवांना दिलं. आणि तीनही देव विवस्त्र स्थितीमध्ये भोजन मागत होते, ते त्यांना द्यायचं होतं म्हणून ते यांना केलं लहान. पण आता ते झाले लहान, जेवण सुद्धा मिळालं, पण आता प्रश्न पडला झालोय लहान, इथून निघायचं कसं. घेतला आपल्याला जवळ बोलवून, ऐकलं बायकांचं, आलो आपण इकडं, झाला आपला घोटाळा, पण आता बाहेर कसं निघायचं. तो म्हणला का. म्हणला बाहेर निघालो की लगेच ती भ्या दाखवत्यात, फाईल उघडी. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव म्हणायचं लय शहाणा आहे तू, चतुरात तू शिरोमणी, चालव ना डोकं. नाही म्हणला, नाड्यात थंड पडल्या आपल्या, काहीच उपयोग चाला ना, काहीच व्हायना. काही महिने गेले काही, आणि इकडं वाट बघतात ना, गेलंय ते अजून काय यायना, गेलंय ते अजून काय यायना. एक दिवशी तिघी बी एकत्रित आल्या आणि मग म्हणायला लागली होय ग आमचं मालक तुझ्याकडे आलतं का दिवाळीला. ते म्हणले नाही, दिवाळी नाही, दसरा नाही, लय दिवस झाला आलंच नाही. हाना म्हणते ती. मग निघून गेले ते अजून येईना. तिघींच्या लक्षात आलं आपल्या तिघींच्या घरी एकच कुटाणा झाला आणि या कुटाण्याला साक्षीदार कोण आहे, नारद. आणि मग लक्ष्मी म्हणली, शेंडीवाल्याने शेंडी लावली, घोटाळा झाला. नारद योगायोगाने आले. मग नारदाने सांगितलं बास, अहंकार बाजूला ठेवा, अत्री ऋषींकडे जा. अनसूयेने त्यांना लहान लहान बाळ केली, शरणागती पत्करा आणि घ्या नवरे ताब्यात, या परत. तीनही देव त्या आश्रमात गेले पण परत नव्हते आले. म्हणून तिघांच्याही बायका आता नारदांच्या सांगण्यानुसार त्या आश्रमात आल्या आणि आल्यानंतर अनसूया मातेचं दर्शन घेतलं, पण अजून अहंकार गेलेला नव्हता. आवाजात सांगतात चढ्या आवाजामध्ये, ओ आमचे पतिराज तुमच्याकडे आलेत आणि ते इथंच आहेत, पटकन आणा त्यांना, बोलवा.
ते म्हणजे बोलवा नाही, आतय. जा जा घ्या न्या. ते तिकडून येणारी सावित्री जशी बघितली का, सावित्री भगवान शंकर म्हणले, अय सगळ्या जगदुन्याला माहिती आहे मी मोठा झालो तरी लंगुटीवच असतो, तुझ्या अंगात कापाडच नाही, वड वड बाळू तर वड. ते असं एकमेकाला पाय हाणून सांगायची. लय लाजल्यागत झाली, कोणाची कोणाला मेळ लागणार. तिघी आल्या, तिघी बघायच्या आणि म्हणायच्या, बया इतकं सेम टू सेम कुणी केली असेल गेम, हा घोटाळा केला कुणी, एवढं सेम टू सेम. ती म्हणली, बाया आमच्याला तर काय मसनातच बघितला होता, पण तू एवढा बारका कवाच नव्हता. लक्ष्मी म्हणायचे, हा ते झोपायला आलं की मी पाय चेपायचे, त्याचे पाय लक्ष्मीचे हाती, मी पाय चेपायचे बरं का त्याचे. पण त्याची माझी गाठ लग्नाच्या मांडवातच झालती. आम्ही काय कॉलेजला एकत्रित नव्हतो, तवा जमला आमचं, तवापासून बघत आले. मग किती लहान होतं, कवा कसं दिसत होतं आपल्याला काही तपास नाही. तिघींनी म्हणले, विचार केला, हे बघा आपले पती जरी असले महान, हे जिनी केले लहान, ते निश्चित असली पाहिजे यांच्यापेक्षा महान. कळलं ना तुम्हाला? काय लांबू मी. तिघी पुन्हा आल्या, अनसूया मातेच्या चरणी साष्टांग दंडवत घातलं आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला कळून चुकलं, आमच्यापेक्षा नाही, आमच्या पतीपेक्षा सुद्धा तुम्ही मोठे आहात. एक काम करा, माझी माघार, आमचे पतिराज आम्हाला पूर्वपदावरती आहे तसे आणून द्या. म्हणल्यानंतर त्याच अनसूया मातेने फक्त हस्तस्पर्श केला आणि देव पूर्व रूपात आले. तिघींनी आपले पतिराज आपल्या जवळ बोलवले आणि मग आता देव बोलतात, ज्या कामाकरता आलो होतो ते काम झाले. माते आता निघायला हरकत नाही, आम्हाला परवानगी द्या, आम्हाला परवानगी द्या. आणि मग जी चर्चा झाली ती 2 मिनिटात मांडायची, पुष्पवृष्टी करायची आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. पण तत्पूर्वी काही ठराविक सत्कार होणार आहे, तो सत्कार होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली फुलं आधी वाटून घ्या पटकन, 2च मिनिटात फुलं वाटा. कोणाकडे फुलं? एकानेच गोंधळ द्या, ते शेजारच्याला वाटेल. ऐका, लक्ष द्या. तीनही देव आता अनसूया मातेकडे जाण्याची परवानगी मागतायत. त्यावेळेस अनसूया माता बोलते, आजकाल तुम्ही जगाचे मालक देव आहात तुम्ही, याची मला पूर्वकल्पना आहे, पण आलात माझ्या इथे लहान लेकरासारखं, बाळासारखं, अर्भकासारखं. तुम्ही कित्येक दिवस राहिला, स्तनपान मी तुम्हाला देत होते. खरं सांगू का, याच्यातून मातृत्वाचा लळा मला लागला आणि आता मातृत्वाचा लागलाय लळा आणि खुशाल तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्या. माझी एक विनंती अशी, आता दृष्टी पुढे आईसा चितूर आहे, तुम्ही माझ्याजवळ राहावं, याच पद्धतीने राहावं, याच रूपात राहावं, ही माझी अपेक्षा आहे. आणि मग तीनही देवांनी काय केलं माहिती का? भगवान विष्णूंनी तीनही देवांचे, स्वतःचे आणि ब्रह्माचे आणि भगवान शिवजींचे अंश एकत्रित करून समोर जे एक रूप, एक बाळ तयार केलं, ते बाळ म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय. पुंडली ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असो भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि महाराज मला म्हटले होते आपण 9:30 भजन चालू करणार आहे. मला खात्री होती 10:15 शिवाय चालू होत नाही. 10 ते 12 कोणतीच कीर्तन तुम्ही पहा. काय झालं सुटवडा देतो समजा. ऐका खर तर साधू संतांच्या पुण्यतिथी असतील देवाच्या जयंती असतील आपण सण वार उत्सव जसे साजरे करतो ना तसे आपण केले पाहिजे. पाश्चात्यांचं अंधानुकरण करत असताना आपण आपली संस्कृती एवढी विसरत चाललोय. आता 4-5 दिवसांनी म्हणा किंवा ख्रिसमस आला पा बरोबर ना. एक लक्षात घ्या पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असताना आपण आपले सण उत्सव परंपरा किती विसरत चाललोय हे लक्षात ठेवा. मान्य या महिन्यामध्ये ख्रिसमस आहे. एखादा त्या धर्माचा तुमचा मित्र असेल तर त्याला हॅपी ख्रिसमस जरूर म्हणा. त्याच्या भावना दुखवायचा अधिकार आपल्याला नाही. ईद आल्यानंतर मुस्लिम मित्र असेल त्याला ईद मुबारक म्हणा. त्याच्या भावना दुखवायचा आपल्याला अधिकार नाही. पण खरं सांगू का आपल्या धर्माचं अध्ययन न करता आपल्या धर्माला नावं ठेवायचं आपण थांबवलं पाहिजे. मी म्हणेल मित्र असेल मुस्लिम ईद मुबारक म्हणा. मुस्लिम मित्र म्हणा ईद मुबारक. असेल एखादा तुमचा ख्रिश्चन मित्र म्हणा त्याला काय हॅपी ख्रिसमस. पण एवढं सगळं करत असताना गुढी पाडव्याची गुढी उभारण्याची लाज वाटू देऊ नका. आणि ती वाटत असेल तर याची सुद्धा एक दिवस लाज वाटली पाहिजे. तुकाराम उपस्थित असणारे आमचे हे ओंकार महाराज आहेत. त्याच्यानंतर आदरणीय महाराजांचे चिरंजीव वेदांत महाराज सुद्धा आहेत. दोघांनी पकवाजाची उत्कृष्ट साथ केलेले ज्येष्ठ भजनी म्हणून आदरणीय आबांचं नाव या ठिकाणी मी फक्त उल्लेख करतो. आणि नेहमीच आपल्याला सप्ताहामध्ये ही उपस्थित असणारी सगळीच महाराज मंडळी अगदी न चुकता या ठिकाणी हजेरी लावतात. गेल्या वर्षी सुद्धा आदरणीय दत्ता महाराज या ठिकाणी होते आणि आजही या ठिकाणी सेवेकरता उपस्थित आहेत. सगळ्यांचीच नावं घेत बसलो तर वेळ जाईल. सत्कार होणार आहे त्या सत्कारात सगळ्यांची नावं घेतली जाणार आहे. पण खरं सांगू का आनंद याचाच वाटतो आज फक्त इथं सरदवाडीची लोक नाहीत. ज्या त्या गावात लोक ज्या त्या गावचीच आहे ना. आज फक्त इथं सरदवाडीची लोक नाहीत. मग हरिभक्तीपरायण आदरणीय बापू महाराज घावटे यांचा असणारा शिष्यगण आज खऱ्या अर्थाने इथं लांबून लांबून उपस्थित आहे. आणि फक्त उपस्थित राहत नाहीत त्यांच्या स्वतःच्या प्रापंचिक समस्या सोडवत असताना जे अनुभव आदरणीय महाराजांकडून त्यांना मिळाले त्याच्या बळावरती वाटचाल करत असताना जर दत्त जन्मोत्सव हे जर धर्मकार्य असेल तर त्या धर्मकार्यामध्ये आपल्याही संसारातली काही ना काही फुल ना फुल फुलाची पाकळी असावी म्हणून मोकळ्या मनाने ते या ठिकाणी दान करतात. आणि तो सगळा पैसा या सगळ्या खर्चाच्या रूपाने या ठिकाणी वापरला जातो. मी सगळ्यांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवा थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.